नमस्कार, मी धनश्री। माझ्या आईच्या घरी गौरी गणपती असतात। आता गौरी गणपती म्हणलं की भरपूर कामं असतात, त्यामुळे बरीचशी अशी कामं मी आदल्या दिवशी म्हणजे गौरी आगमनाच्या आदल्या दिवशीच करते। आता ही कोणती कामं आहे ती आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आता तयारी म्हटलं की मी सगळ्यात आधी आरास काढून घेते। या आरासमध्ये मी घेतलेले आहेत धने, हरभरे, चवळी, बदाम, मनुके, काजू आणि मटकी। आणि मोठी आरास म्हणजे गहू आणि तांदळाची मी जास्तीची काढून ठेवलेली आहे। ह्या 2 ताटांमध्ये मी देवीची ओटी बाजूला काढून ठेवणार आहे। हे बघा, माझं सामान मी असं बॉक्सेसमध्ये ठेवते व्यवस्थित, म्हणजे ऐन वेळेला मला माझं प्रत्येक सामान ह्या बॉक्सेसमध्ये मिळतं। हे बघा, जसं की ओटीचं सामान, हे लागणारे बोथ साईड टेप्स, काही पिशव्या तुम्ही पाहू शकता, हे देवीचे बाळ, ह्या सगळ्या गोष्टी मी अशा व्यवस्थित बॉक्सेसमध्ये ठेवते। आता मी ओटीची तयारी करतेय। मी हे ओटीचे माझे जे पीस आहेत ते मी खणासारखे करून घेणार आहे। ते कसे करायचे सांगते। सगळ्यात आधी तर थोडासा पार्ट फोल्ड करून त्याच्यावर काहीतरी ओझं ठेवा आणि असं त्रिकोण करून तो हळूहळू हळूहळू असा फोल्ड करत जा। आणि फोल्ड करून झाल्यावर व्यवस्थित फोल्ड करा। बघा, थोडंसं गॅप येतो, पण फोल्ड करून झाल्यावर जो मी आधीचा पार्ट ठेवला आहे तो असा त्रिकोण करून घ्या व्यवस्थित। आणि तो त्रिकोण राहिलेल्या दुसऱ्या त्रिकोणच्या ह्या घडीमध्ये व्यवस्थित असा व्यवस्थित घुसून छानशी अशी त्याची ओटी तयार झालेली आहे। ह्याला खण म्हणतात। छानसा असा त्याचा खण झालेला आहे। एक्स्ट्राचे काही धागे आहेत ते मी असे तोडून घेतलेत। जसं की मी आधी केलं सेम तसंच दुसऱ्या सुद्धा पीसला मी खण बनवून घेतला व्यवस्थित। आता हा खण रेडी आहे। आता मी ओटीची कशी तयारी करते दाखवते। मगाशी घेतलेल्या 2 ताटांमध्ये मी आता ओटीची तयारी करून घेणार आहे। मगाशी मी केलेले जे 2 खण होते ते त्याच्यामध्ये ठेवून घेतले ताटात। आणि हे माझं ओटीचं सामान आहे। 2 हळकुंड, 2 बदाम आणि 2 सुपाऱ्या अशा मी ठेवून घेतल्यात। आणि आता त्याच्यामध्ये नारळ ठेवणार आहे, पाण्याचा नारळ आहे हा। आणि तांदूळ ठेवलेले आहेत ओटीसाठी। आता हे तांदूळ ठेवल्यानंतर मी त्याच्यात खरं हळदी कुंकू पण ठेवते, पण माझ्या लक्षात आलं की मी गेल्या वर्षीचा हळदी कुंकू चेंज नाही केलंय आणि माझे करंडे देखील धुतलेले नाहीयेत। यात अशा जे करंडे असते ह्याच्यातनं हळदी कुंकू वेगळं कसं करायचं हा खूप मोठा प्रश्न पडतो आपल्यासमोर। त्यामुळं मी असं कागदाची घडी करून घेतलेली आहे आणि ती कुंकाच्या साईडला अशी दाबून एका ताटामध्ये हळद आणि राहिलेले कुंकू दुसऱ्या ताटात, असं मी वेगळं वेगळं सगळं करून घेणार आहे। आपल्या रोजच्या वापरातला हळदी कुंकूचा करंडा आपल्याला धुवायचा असेल आणि हळदी कुंकू जर वेगळं करायचं असेल तर तुम्ही माझी ही पद्धत वापरून तुम्ही व्यवस्थित हळदी कुंकू वेगळे करू शकता। आता उद्याच्या पूजेसाठी लागणारे सगळं सामान मी व्यवस्थित उजळून घेणार आहे। हे हळदी कुंकाचे जे करंडे आहेत ते चांदीचे आहेत, त्यामुळे मी हे चांदीचं जे पॉलिश आहे ते यूज करणार आहे आता। आणि मग बाकीची जी भांडी आहेत ती मात्र पितांबरीने व्यवस्थित घासून घेणार आहे। आता करंडे हळदी कुंकानी वाढून घेते व्यवस्थित। आदल्या दिवशीच ही सगळी किचकट कामं करून ठेवत जा, म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला जास्त त्रास होणार नाही। आता यातले 2 हळदी कुंकाचे करंडे तर देवीच्या ओटींमध्ये जातील आणि राहिलेले जे 2 हळदी कुंकाचे करंडे हे देवीच्या पोटात, म्हणजे काय ते उद्या सांगेल। आता माझ्या आजीचे हे जे जुने मुखवटे आहेत देवीचे हेही मी उजळून घेतले। हे उजळून मी दही दुधाने घेतले आहेत, त्याला पितांबरी यूज नाही केली। हे बघा, अशा प्रकारे मी व्यवस्थित सगळी तयारी करून ठेवलेली आहे। व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून 2 पार्टमध्ये टाकला आहे। आज मी हा पार्ट 1 टाकणार आहे। आशा करते तुम्हाला माझी ही तयारी खूप आवडली असेल आणि यातनं नक्कीच काहीतरी शिकायला मिळालं असेल। काही क्वेरीज असतील, काही सजेशन असतील तर कमेंट करा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।